जय शिवराय मित्रांनो. शेतकरी कर्जमाफी योजनेची पुढील अर्थात दुसरी यादी कधी येणार? या योजनेअंतर्गत माझं जर नाव आलेलं नसेल तर मी काय करावं? याचबरोबर या योजनेअंतर्गत नियमित कर्जदार शेतकऱ्यांना अनुदान मिळणार का, ते कधी मिळणार आणि याच्या अंतर्गत किती शेतकऱ्यांना ते अनुदान दिलं जाणार आहे, या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, एकंदरीत राज्य शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत 56 लाख खात्याची माहिती गोळा केलेली आहे, ज्याच्यामध्ये नियमित कर्जदार शेतकरी, 2019च्या कर्जमाफीमध्ये पात्र झालेले आणि थकीत असलेले शेतकरी आणि 2019 ते 2025 अर्थात 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले शेतकरी, अशा एकूण शेतकऱ्यांची संख्या आहे 56 लाख. ज्याच्यापैकी आपण पाहिलेले की जवळजवळ 23,63,000 हे नियमित कर्जदार शेतकरी येतात. याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर 32,27,000 हे थकीत कर्जदार शेतकरी येतात. आता या 32,27,000 शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत जवळजवळ 17 लाख शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त असलेले जे काही उर्वरित शेतकरी येतात अशा जवळजवळ 15 लाखाच्या आसपास शेतकऱ्यांची यादी अद्याप या योजनेअंतर्गत प्रकाशित करणं बाकी आहे. आता या शेतकऱ्यांची यादी ही या पहिल्या शेतकऱ्यांच्या प्रक्रिया पार पाडल्यानंतर साधारणपणे ऑगस्ट महिन्यामध्ये सांगितली जाते, परंतु 15 ऑगस्ट नंतरच ती यादी प्रसिद्ध केली जाईल अशा प्रकारची माहिती सध्या समोर आलेली आहे. आता या जे काही उर्वरित राहिलेले शेतकरी आहेत याच्यामध्ये देखील 2019 मध्ये कर्जमाफीमध्ये पात्र झालेले जवळजवळ 12,71,000 शेतकरी येतात. अशा प्रकारच्या या शेतकऱ्यांची ही यादी आहे. याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर याच्या अंतर्गत जवळजवळ 2,90,000 असे कर्जदार शेतकरी येतात, ज्यांची 3,69,000 कर्ज खाती येतं, जी ओटीएस मध्ये येणार आहेत, म्हणजे त्यांची रक्कम ही 2 लाखापेक्षा जास्त आहे. मग आता या पुढच्या याद्या या 15 ऑगस्ट नंतर येण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिना सांगितलाय, परंतु डेफिनेटली त्या 15 ऑगस्ट नंतर येऊ शकतात. आता त्यापूर्वी हे जे काही 17 लाख शेतकऱ्यांची यादी आलेली आहे त्या शेतकऱ्यांची केवायसीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि जसे जसे शेतकरी केवायसीची प्रक्रिया पार पाडत जातील तसे तसे त्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. आज आलेल्या आकडेवारीनुसार कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार 5,13,000च्या आसपास शेतकऱ्यांनी आतापर्यंत याच्या अंतर्गत आपली केवायसी पूर्ण केलेली आहे आणि याच्यासाठी आता लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून 13,000 कोटी रुपयाचा निधी वितरित करून या शेतकऱ्यांची कर्ज खाती नील केली जाणार आहेत. आता याच्यामध्ये कर्ज खात्याची रक्कम तफावत किंवा इतर काही कारणामुळे शेतकऱ्यांचा फार्मर आयडी उपलब्ध नसणं किंवा आणखीन त्याच्यामध्ये काही कर्ज खाते नंबर चुकीचा इतर काही कारण असतो, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही. परंतु जेवढे शेतकरी लवकरात लवकर केवायसी करतील तेवढी याची प्रक्रिया थोडीशी फास्ट होणार आहे आणि या पहिल्या 17 लाख शेतकऱ्यांच्या प्रक्रिया पार पाडल्यानंतर पुढची प्रक्रिया पार पाडली जाणार. आता हे झालं थकीत असलेल्या शेतकऱ्यांचं, म्हणजे आता याच्या अंतर्गत जे आहेत ती 2 लाखाच्या जवळजवळ आतलीच कर्ज खाती तर ती 2023 पूर्वीची. आता 2023 नंतर कर्ज घेतलेली 2024 मधली कर्ज जे आता थकीत आहेत ज्यांची ओटीएस आहे अशी जवळजवळ 3,69,000 कर्जदार शेतकरी यांची यादी अद्याप येणं बाकी आहे. ती यादी आपल्याला पुढच्या यादीमध्ये पाहायला मिळणार आहे. आता हे होत असताना सुद्धा कर्जमाफीच्या 3 प्रक्रिया कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सहकार मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये या नियमित कर्जदार शेतकऱ्यांची कर्ज माफी जे 2 लाखाच्या आतमध्ये थकीत आहेत, याच्या व्यतिरिक्त ज्यांची ओटीएस आहे, ज्यांची 2 लाखापेक्षा जास्त रक्कम आहे, त्यांना 31 मार्च 2027 पर्यंतची मुदत आहे. त्याआधी जे शेतकरी आपली ओटीएस घेऊन ती रक्कम पूर्ण भरतील त्यांना ती कर्जमाफी दिली जाणार, अर्थात 2 लाखाच्या आतमध्ये त्यांची कर्जमाफी होणार आहे. ही दुसरी त्यातली प्रक्रिया असणार आहे ओटीएसच्या शेतकऱ्यांची आणि याच्यासोबत तिसरी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे ती म्हणजे नियमित कर्जदार शेतकऱ्यांची, ज्यांच्यासाठी आतापर्यंत फक्त 50,000 रुपये अनुदान देण्याची शासनाची तयारी आहे. आता हे अनुदान 2 लाख रुपये केलं जावं म्हणून मागणी केली जाते. त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात आता लढा उभा केला जाणार आहे. साधारणपणे 30 तारखेपासूनच याच्यामध्ये आंदोलनाच्या प्रक्रिया सुरू केल्या जाणार आहेत आणि या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत अनुदान द्यावं अशी मागणी देखील आता करायला सुरुवात झालेली आहे. ती मागणी सुरू झालेली आहे. आता हे जे काही प्रक्रिया पार पाडतील किंवा जे काही चालू राहील ते चालूच राहणार आहे, परंतु रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना सध्या तरी म्हणजे या 2-3 महिन्यामध्ये तरी अनुदान देण्याचा शासनाचा कुठलाही विचार त्या ठिकाणी दिसत नाही. कारण एकंदरीत कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून आज उत्तर देत असताना सुद्धा 2 लाखापर्यंतची कर्जमाफी, त्याच्यानंतर ओटीएस शेतकऱ्यांची आणि या नियमित कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रक्रिया सुरू राहील आणि त्याला थोडा वेळ लागेल असं सांगण्यात आलेलं आहे. तर एकंदरीत काय तर नियमित कर्जदार शेतकऱ्यांना आणखीन काही काळ वाट पाहावी लागणार आहे. परंतु ही वाट पाहत असताना गप्प न बसता 50,000च्या ऐवजी त्या अनुदानाची रक्कम कशी वाढेल याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे.
आता याच्या व्यतिरिक्त महत्वाचा असा प्रश्न, आता 15 ऑगस्टला समजा दुसरी यादी लागली, 15 ऑगस्ट नंतर ज्या तारखेला यादी लागेल ती यादी लागली. आता सर्व शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या. मी या योजनेच्या नियमावलीनुसार पात्र आहे, परंतु माझं कोणत्याच यादीमध्ये नाव आलं नाही. मग अशा शेतकऱ्यांनी काय करायचं? 1 एप्रिल 2019 पासून 31 मार्च 2025 पर्यंत घेतलेली कर्ज आणि 30 सप्टेंबर पर्यंत थकीत असताना सुद्धा जर नाव आलं नाही, तर त्या शेतकऱ्याला आपल्या कर्ज खात्याची माहिती, आपण जे काही कर्ज घेताना दिलेले पेपर आहेत, आपला फार्मर आयडी, आपला आधार कार्ड आणि एक लिखित स्वरूपामधील अर्ज हे आपल्या तालुक्याच्या तहसीलदार यांना द्यायचं आहे. आपण कर्जमाफीमध्ये पात्र असताना सुद्धा या कर्जमाफीमध्ये आपला समावेश केलेला नसल्याबाबतची त्यांना तक्रार द्यायची. अशा प्रकारच्या आलेल्या तक्रारीचा ते त्यांच्या स्तरावरती निपटारा करतील, पाहणी केली जाईल, त्या जिल्हा स्तरावरती पाठवल्या जातील आणि अशा प्रकारचे जे काही शेतकरी असतील त्यांची माहिती गोळा करून त्या बँकेकडे विचारणा केली जाईल. कशामुळे त्यांची माहिती अपलोड करण्यात आली नाही हे त्या ठिकाणी विचारलं जाईल आणि ते जर शेतकरी पात्र असतील तर पुन्हा त्या शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवरती अपलोड करून त्या शेतकऱ्यांना केवायसी आणि त्या कर्जमाफीच्या ज्या पुढच्या प्रक्रिया असतील त्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारची ही एक आता सध्या हाती आलेली जी प्रक्रिया अंमलबजावणी आहे ती आहे आणि त्याच्याबद्दलची एक माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त केवायसी कशी करावी किंवा इतर जे काही याच्या संदर्भातील प्रश्न आहेत, कोणत्या जिल्ह्यातून किती पात्र वगैरे, ही माहिती आपण वेळोवेळी घेत आहोत. ती माहिती घेतलेली आहे, त्याचे व्हिडिओ सुद्धा पूर्वी आलेले आहेत. तरी सुद्धा याच्या संदर्भातील आणखीन काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, त्याच्याबद्दल सुद्धा आपण नक्की उत्तर घेण्याचा प्रयत्न करूयात. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.